आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकऱ्याची आत्महत्या। बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकरी राजेंद्र रामदास भामरे वय 55 यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक 4 रोजी सकाळी घडली आहे। भामरे हे शेती करत होते। गेल्या 3 वर्षापासून शेतीला उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता। यंदा मोठ्या हिमतीने त्यांनी उसनेवारीने पैसे घेऊन शेती कांदा गहू लागवड केली होती, मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे होत्याचे नव्हते झाले। घरचा प्रपंच चालवायचा कसा? उसनवारीचे घेतलेले खाजगी पैसे फेडायचे कसे? बँकेचे कर्ज भरायचे कसे? या विवंचनेतून मागील काही दिवसापासून सतत नैराश्यात ते होते। अखेर त्यांनी 4 एप्रिल शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। नामपूर ग्रामीण रुग्णालयात मृताचे शवविच्छेदन करण्यात आले असून जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे घटनेचा पंचनामा केला असून खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, आमदार दिलीप बोरसे, माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी घटनेची माहिती घेतली। अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। सरकारी यंत्रणा अजून ॲक्शन मोडवर झालेली दिसत नाही। सरसकट पंचनामे करण्यास टाळाटाळ केली जात आहे। मयत शेतकऱ्याच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी सरपंच नितीन भामरे, बाजार समिती संचालक पंकज भामरे, आकाश भामरे, शेतकरी संघटनेचे सुभाष शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संगीताताई नांद्रे, गजानन साडवेसह पिंपळकोठे ग्रामस्थांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक विनोद पाटील।